नमस्कार. मी पत्रकार अनिल देशपांडे आणि आपण पाहतात चॅनेल जर्नलिस्ट अनिल देशपांडे. चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेचा देशाचा निकाल नुकताच जाहीर झाला. राहुरीतील प्रणव हेमंत गिरमे यानं वयाच्या 22व्या वर्षीच या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नामध्ये उल्लेखनीय यश मिळवलं. या यशाबद्दल त्याचं सर्वत्र अभिनंदन होत आहे. एकीकडे इंजिनिअरिंग, मेडिकल या क्षेत्राची क्रेज वाढत असतानाच राहुरी तालुक्यात आणि विशेषतः राहुरी शहरामध्ये CA चार्टर्ड अकाउंटंटकडे विद्यार्थ्यांची, तरुण मुलांचा ओढा वाढलेला दिसतो आहे. 2006 साली सुरेश डवले हे या येथील जोगेश्वरी आखाडा येथील रहिवासी असणारे भूमिपुत्र हे या तालुक्यातले पहिले CA चार्टर्ड अकाउंटंट. आणि या 20 वर्षाच्या कालावधीमध्ये नंतरच्या आज 2026 मध्ये या 20 वर्षाच्या कालावधीमध्ये जवळजवळ तालुक्यात 20 ते 25 तरुण मुलांनी CA ही चार्टर्ड अकाउंटंट जी एक अवघड परीक्षा समजली जाते, जिचा देशाचा निकालही खूप कमी प्रमाणामध्ये असतो, अशा या परीक्षेमध्ये उल्लेखनीय यश मिळवलेलं आहे. आज या यशाबद्दल आपण यशोगाथा त्याची समजून घेण्यासाठी प्रणव गिरमे याला आपल्या चॅनलवर निमंत्रित केलं आहे. प्रणव, नमस्कार. नमस्कार. मला एक सांग, एकीकडे इंजिनिअरिंग, डॉक्टर अशी क्रेज असताना तुला नेमकं चार्टर्ड अकाउंटंट व्हावं असं केव्हा वाटलं आणि का वाटलं? सर्वप्रथम मी माझे शिक्षण सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय राहुरी विद्यापीठ इथे झाले. त्यानंतर मी जेव्हा 8वीत होतो त्यावेळेस एक सेमिनार कंडक्ट केला होता. त्यामध्ये कॉमर्समध्ये करिअर ऑपॉर्च्युनिटी काय आहे, त्यामध्ये CA, CS, CMA त्यांचे रोल वगैरे काय करतात ते सगळं आम्हाला सांगितलेलं. त्यानंतर मी डिसाईड केलं की मला आता करिअर तर कॉमर्समध्येच करायचं आहे. त्यामध्ये आता CA एकदा बघू, म्हणजे काय करतात वगैरे, त्याची माहिती व रिसर्च वगैरे केला. त्यानंतर 10वी नंतर 11वीला कॉमर्सला पुण्याला गेलो. BMCC पुणे या कॉलेजला मी ॲडमिशन घेतलं. 11वी 12वी तिथून पूर्ण करून मी माझा CA ची जर्नी चालू केली. मला एक सांग, यावर्षी जो निकाल लागला तो त्याचं काय वैशिष्ट्य आहे? किती टक्के लागला, काय सांग बरं? यावर्षी जी CA इंटरमिजिएटची जी एक्झाम आहे, जी आपण सेकंड लेवल जी म्हणतो CA मध्ये, त्याचा रिझल्ट अराउंड 8.6 अराउंड लागला आहे. म्हणजे अराउंड 100 मुलं असतील तर त्यामधले 8% 8 मुलं जवळजवळ पास झाले. आणि ह्याच आपण जर फायनलचा रिझल्ट बघितला तर फायनलचा यावेळेस थोडा रिझल्ट चांगला आलाय, म्हणजे अराउंड 14% रिझल्ट आलाय चांगलाच. या अजून तुझे कोणी सहकारी पण तुझ्या बरोबर यात पास झाले का आपल्याला? हो, म्हणजे नाही, राहुरीमध्ये मी एकटाच आहे. बर. पण आपण ते बरोबर श्रीरामपूरचा एक मित्र आहे, बाकी जामखेडचा आहे. अच्छा. नगरचे 2-3 आहेत. ते पहिल्याच प्रयत्नात पास झाले. ते पण पाहिलं. ही जी परीक्षा आहे ही कोण कंडक्ट करतं? जरा आमचे जे तरुण मुलं असतील त्यांना जरा सांग ना, कोण कसं कंडक्ट करतं, कशी परीक्षा असते, त्याचा ॲडमिशनसाठी फॉर्म केव्हा सुटतात, कसे भरावे लागतात, ते जरा सांग ना. अच्छा, आता ह्याच्या पहिले आपली जी CPT एक्झाम होते, ती पहिले CPT, आता म्हणजे CPT नाही, आता तिचं नाव चेंज केलंय, CA फाउंडेशन नाव केलंय. तर आपण 12वी नंतर आपण किंवा 12वी सोबत आपण त्याचा चालू करू शकतो CA फाउंडेशनचा अभ्यास. अच्छा. तर आता मी माझं सांगतो, मी 12वीला जेव्हा होतो त्यावेळेस मी 12वी सोबतच CA फाउंडेशनचा अभ्यास चालू केलेला. तर त्यावेळेसच मी लगेचच फाउंडेशनची एक्झाम देऊन 12वी नंतर लगेच क्लिअर झालो. त्यानंतर इंटरची एक्झाम दिली होती, लगेच क्लिअर झालं. तर ही एक्झाम आहे आपल्या देशात इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया एक इन्स्टिट्यूशन आहे, ती ही सगळ्या एक्झाम वगैरे सगळं कंडक्ट करत. आणि या निकालाची वैशिष्ट्य, तू असं CA कोण होऊ शकतं, कोण जाऊ शकतं या परीक्षेला? सगळ्यात इम्पॉर्टंट CA हा असा कोर्स आहे की यात तुम्ही कोणती पण फील्ड असू दे, सायन्स करून आला असाल तुम्ही, समजा 11वी 11वी सायन्स केलंय, आर्ट्स केलंय, म्हणजे तुम्ही तरी CA ला रजिस्ट्रेशन करू शकता जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल. किंवा मग 12th नंतर तुम्ही डायरेक्ट फाउंडेशन पण देऊ शकता. पण जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्हाला फाउंडेशन द्यायची गरज नाहीये, डायरेक्ट तुम्ही CA इंटरमिडिएट आणि फायनल देऊन इंजिनिअरिंग केलेले विद्यार्थी पण इंजिनिअरिंग केलेले पण करू शकतात. पण आता माझे जवळचा एक मित्र आहे,
तो म्हणजे त्याला जेईला JEE अराउंड 99% होते त्यावेळेस. ओके. पण त्याचे घरचे म्हणत होते म्हणून त्याने JEE दिली. अच्छा. तर त्याने पण त्याचा नंतर मूळ ओढा इंजिनिअरिंग कडे नव्हता. नाही नाही. पण त्याने नंतर मग CA ला घेतला. त्याने नंतर CA फाउंडेशन क्लिअर केला. CA इंटरमिडिएट मध्ये त्याची ऑल इंडिया रँक होते. बर. CA फायनल मध्ये पण त्याची ऑल इंडिया 19वी रँक आहे बर. भारतामध्ये. म्हणजे मला हे सांगायचं की तुम्ही कोणत्या पण फील्डमध्ये असाल तरी तुम्ही CA ला येऊ शकता. म्हणजे असं नाही की कॉमर्सच घ्यायला लागतं. अच्छा. आणि किती अशा परीक्षा किती असतात त्याच्या ते सांग. त्याच्या अराउंड 12वी नंतर जर चालू केलं तुम्ही तर तुम्हाला 3 लेवल आहेत. CA फाउंडेशन, CA इंटरमिडिएट. CA इंटरमिडिएट नंतर 2 वर्ष इंटर्नशिप करायला लागते CA फॉर्म मध्ये. त्यानंतर CA फायनल एक्झामिनेशन, अशा 3 लेवल आहेत. जर तुम्ही ग्रॅज्युएशन करून आलात तर ग्रॅज्युएशन नंतर तुम्हाला फक्त CA इंटरमिडिएट द्यायला लागते. ओके. इंटर्नशिप करून CA फायनल देऊन तुम्ही CA क्लिअर करू शकता. तू जे हे यश मिळवलं तर तू नेमकं कशा पद्धतीनं या सगळ्या CA ची तयारी, कारण CA ची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होणं हे वाटतं तितकं सोपं नाही. कारण एकूणच सगळ्या देशाचा निकाल पाहिल्यानंतर लक्षात येतं की ते खूप टफ कॉम्पिटिशन आहे, खूप टफ परीक्षा आहे. मग अशा याचं तू तर कशी तयारी केली ते जरा सांग की सर्वांना. मी फाउंडेशनला ज्यावेळेस होतो त्यावेळेस मी आता 12चा पण सिलेबस, म्हणजे मला 12चा पण अभ्यास करत होतो आणि त्यासोबत मी CA फाउंडेशनचा पण अभ्यास करत होतो. तर त्यावेळेस मी पुणे येथे क्लासेस लावले होते एकदम अकॅडमी म्हणून. तर त्यामध्ये मला म्हणजे क्लासेस वगैरे करून सगळं करून मी अराउंड 10 तास अभ्यास करायचो मी रोज. त्यानंतर इंटरमिडिएटला पण मी तेच क्लास कंटिन्यू करून नंतर इंटर्नशिप पुण्यामध्ये करून CA फायनलला अभ्यास करून नंतर क्लिअर केलं. तू जे हे यश मिळवलं त्यामध्ये तुझे कठोर परिश्रम हे तर कारणीभूत आहेतच, म्हणजे ते सिंहाचा वाटा आहे. याशिवाय अजून तुला या सगळ्या यशात अजून कोण भागीदार आहे असं तुला वाटतं? सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपले आई वडील. की जरी समजा तुम्ही जरी फेल झाला कोणत्या देशामध्ये तरी बाकीचे तुम्हाला जज करू शकते की यायला काही येत नाही, फेल झाला. घरचे तुम्हाला कसं म्हणजे तसं कधीच म्हणत नाही की तू फेल झाला तर करूच नाही शकत. तर तेच त्यांचं सगळ्यात मोठं वाटा आहे. त्यानंतर आपली काय नाव तुझ्या? माझ्या आईचं नाव सीमा गिरपे आणि वडिलांचं नाव हेमंत गिरपे. त्यांनी तुला भक्कम पाठिंबा दिला. तर मी ज्यावेळेस अभ्यास करायचो मी रात्री 2-3 वाजेपर्यंत अभ्यास करायचो. त्यावेळेस ते माझ्यापर्यंत जोपर्यंत अभ्यास करायचो तोपर्यंत ते जागे राहायचे माझ्यासाठी. त्यांचे पण कष्ट, त्यांचं पण कॉन्ट्रीब्युशन तेवढंच आहे जितकं माझं. त्यानंतर ज्या फर्म मध्ये मी इंटर्नशिप केली पुण्यामध्ये तर त्यामध्ये माझे जे सिनियर आहेत ते पण मला चांगले भेटले, त्यांचं मार्गदर्शन पण चांगलं भेटलं मला. त्यानंतर CA फायनलला पण मित्र जे आहेत सोबत, म्हणजे माझे मित्र पण सगळे क्लिअर झाले. तर माझ्या मित्रांची पण साथ होती. असं सगळं करून सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही कन्सिस्टंट अभ्यास करणं इम्पॉर्टंट आहे. तुम्ही आता CA म्हणजे कसं 1 वर्षात एक्झाम क्लिअर केली असं नाही. CA टोटल जर्नी आपली 5 वर्षाची. तर फर्स्ट अटेम्प्ट मध्ये झालो आपण तर टोटल 5 वर्षाची जर्नी आपली. त्यामध्ये तुम्हाला कन्सिस्टंट म्हणजे एक अभ्यासामध्ये सातत्य इम्पॉर्टंट आहे. आणि गोल पण आपलं डिसाईड पाहिजे की CA व्हायचं. प्लॅन बी ठरवलं पाहिजे. प्लॅन बी असणं पण एक चांगलं, पण ठीक आहे म्हणजे अभ्यास पण करणं गरजेचं आहे. म्हणजे 8वी-9वीत असतानाच तुम्ही जसं तू 8वीत असतानाच ठरवलं तसं ज्यांना CA ला जायचं त्यांनी त्या दृष्टीने 8वी-9वीत असतानाच आपलं गोल निश्चित केलं पाहिजे की गोल या लाईनला जायचं. की मला हे करायचंच आहे. असं नाही की हे नाही झालं तुम्ही हे कराल. ते एक ध्येय म्हणजे ते एकदा ध्येय ठेवून विजन क्लिअर. आणि त्यात पुन्हा तू म्हटलं की अभ्यासामध्ये सातत्यता महत्वाची CA या परीक्षे दृष्टीने सगळ्यात. कारण यामध्ये तुम्ही किती हुशार आहे हे मॅटर नाही करत. कारण आता जे इन्स्टिट्यूट जे पेपर घेतात त्यांना नाही माहिती तुम्ही किती वेळ अभ्यास केलाय, तुम्ही किती अटेम्प्ट दिले. त्यांना फक्त एवढं माहिती की माझ्याकडे हा पेपर आलाय, ह्याला चेक करायचंय, पास असेल तर पास, फेल असेल तर फेल. त्यांना काहीच फरक पडत नाही की हा 4 वेळेस आलाय, हा पहिलाच अटेम्प्ट आहे, मी 10 तास अभ्यास केलाय. त्यामुळे तुमचा अभ्यास तुम्हाला चालू ठेवायचा आहे. म्हणजे तुम्हाला आता मी माझं सांगतो की मी एक पण फंक्शन वगैरे सगळे मिस केले. म्हणजे मी काहीच
अच्छा. सगळं मिस केलं म्हणजे फंक्शन वगैरे म्हणजे फॅमिली. या अर्जुनाला जसा तो एक डोळा दिसत होता तसं हा. तुला फक्त सीए ची परीक्षा आणि त्यासाठी बाकी सगळंच जग तू विसरून त्याग- सगळं गेलता. त्यागच सगळं केलं. जग तुझं सीए होती. म्हणजे 4 भिंतच्या आतमध्ये 4 भिंतांनाच माहिती आहे म्हणजे किती अभ्यास करत होतो, काय करत होतो. आता करिअर म्हणून सीए मध्ये कशा ऑपॉर्च्युनिटी आहेत आत्ताच्या घडीला? आता जर तुम्ही सीए नंतर तुम्ही स्वतःची प्रॅक्टिस चालू करू शकता किंवा मग जॉब पण करू शकता कॉर्पोरेट कंपनीमध्ये. कंपनीमध्ये. अच्छा. किंवा जर तुमची जर सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये जाण्याची इच्छा असेल हम्म. तर UPSC करून पण तुम्ही IRS किंवा जे IS म्हणा ते पण करू शकता. हम्म. परत आपले जे इंडियन ऑडिट अँड अकाउंट्स डिपार्टमेंट आहे हम्म. ती जी एक्झाम आहे ती पण आपण देऊन गव्हर्नमेंट जॉब मध्ये आपण जाऊ शकतो. आता पुढे तुझं काय करायचा विचार आहे? तर माझा विचार म्हणजे मी कॉर्पोरेट मध्येच जाणार आहे. हम्म. बाकी प्रॅक्टिसचा तर विचार नाही आता, पण प्रॅक्टिस पण आपण करू शकतो सीए झालं. आता या क्षेत्राकडे जे नवीन मुलं येऊ इच्छितात त्यांना तू काय संदेश देशील? तर जे नवीन जे आहेत होतं त्यांनी पहिले डिसाईड करायला पाहिजे. घरचे म्हणतात म्हणून नाही यायला पाहिजे की घरचे बोलतात कर म्हणून केलं, तसं नाही पाहिजे. स्वतःचं विजन क्लिअर पाहिजे की मला हे करायचंय. त्यानंतर त्यासाठी तुम्ही म्हणजे रिसर्च करायला शिकलं पाहिजे स्वतःहून. अगर सगळं आपल्याला आयतं भेटलं तर त्यात आपल्याला महत्व समजत नाही. बरं. थोडं रिसर्च पण करायला पाहिजे स्वतः. म्हणजे अभ्यासामध्ये म्हणा किंवा बाकी करिअर ऑपॉर्च्युनिटी म्हणा की सीए साठी भरपूर करिअर ऑपॉर्च्युनिटी, देशाच्या बाहेर पण भरपूर ऑपॉर्च्युनिटी आपल्याला अराउंड 200 कंट्रीमध्ये आपल्याला ऑपॉर्च्युनिटी आहे अजून पण. तर मी ते सांगू ऍज अ इकॉनॉमिक म्हणून कितपत त्याला अर्निंग म्हणून जर आपण म्हणू तर कसं आहे? चांगले सीए कधी खाली तुम्ही बघितलं का कधी खाली सीए खाली बसलाच? म्हणजे ऑपॉर्च्युनिटी भरपूर आहे, फक्त तुम्हाला ते हे करता आलं पाहिजे, कॅच करता आलं पाहिजे. राहुरी तालुक्यामध्ये जसं मी मगाशी म्हणालो की सीए सुरेश डवले हे तालुक्यातले पहिले सीए होते 2006 साली. त्यानंतर आज 2026 मध्ये या 20 वर्षामध्ये जवळपास 25 ते 30 राहुरी शहर आणि तालुक्यातल्या विद्यार्थ्यांनी सीए ची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलं आहे. त्यामध्ये विशेषतः सुत्तर कुटुंबातल्या दोघा भावांनी या परीक्षेत यश मिळवलं. त्यामध्ये प्रणव मनीष सुत्तर आणि अभय मनीष सुत्तर हे एक 2022 आणि एक 2024 मध्ये ही परीक्षा पास झाले. त्याचबरोबर वर्धमान संजय सुराणा, त्याचबरोबर चेतन पटेल, क्षितिज नरेंद्र ताथेड 2021चा पास आउट आहे. त्याचबरोबर सत्यम राजकुमार पारख 2022चा पास आउट आहे. प्रणव सुनील डावखर याच वर्षीचा आहे तो बाई. हो. शशिकांत लगे 2009 सालचा पास आउट आहे. त्याचबरोबर सिद्धार्थ भंडारी राहुरी फॅक्टरी, अक्षय छाजेड आणि रोहिणी डावखर अशा जवळपास ही सर्व पूर्ण यादी नाही पण जवळजवळ 20 ते 25 विद्यार्थ्यांनी सीएच्या परीक्षेमध्ये चांगलं यश मिळवलं आहे. म्हणजे इंजिनिअरिंग डॉक्टर याचप्रमाणे आता क्रेज सीएची देखील मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांमध्ये युवकांमध्ये दिसते आहे. याबाबत या युवकांना मार्गदर्शन करावं आणि प्रणवनं जे यश मिळवलं त्याची यशोगाथा आपल्यापर्यंत पोहोचावी त्यासाठी आम्ही हा केलेला प्रयत्न आपल्याला देखील निश्चितच आवडला असेल. मी आता हेच सांगेल की आई वडील म्हणजे जे आपल्यासाठी कष्ट करतात ते कधी वाया जाऊन नका देऊ. ते तुमच्यासाठी म्हणजे तुमच्यासाठीच करताय सगळं, दुसऱ्यासाठी नाही करत. आणि जे सीए जसं म्हणतो तर आपण जर आपल्या देशातली लोकसंख्या बघितली अराउंड 150 कोटी आपली लोकसंख्या बरोबर. 150 कोटीमध्ये अराउंड लास्ट टाइमच्या गव्हर्नमेंट डेटानुसार अराउंड 8 कोटी ITR फाईल झालेत फक्त. आणि टोटल सीए अराउंड 4.5 लाख सीए आहेत आतापर्यंत. ज्यावेळेस भारत स्वतंत्र झालाय त्यावेळेस पासून आतापर्यंत 75 वर्षामध्ये इथपर्यंत आपण त्या इतक्या वर्षामध्ये फक्त एवढे 4.5 लाख सीए आहेत फक्त. म्हणजे अजून भरपूर स्कोप आहे. 150 कोटी लोकसंख्या आपल्या अजून भरपूर ऑपॉर्च्युनिटी आहे. म्हणजे एक खूप मोठं क्षितिज, खूप मोठं व्यासपीठ या तरुणांना खुणावतं आहे. त्यासाठी ध्येय निश्चिती हवी, वेळे
अगदी वेळेवर ध्येय निश्चिती हवी आणि त्या ध्येय निश्चितीसाठी शिखरावर चढण्यासाठी जो प्रयत्न लागतात, सातत्य लागतात, त्यासाठी जिद्द हवी. या जिद्दीनं जो प्रवास केला तर हे CA होणं देखील जरी कठीण असलं तरी अशक्य नाही, असंच आपल्याला सांगायचं. हो. हा सगळा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आपल्याला नक्कीच आवडला असेल. नमस्कार, मी सुरेश नांदेड डवले, चार्टर्ड अकाउंटंट परीक्षा पास झालेला आहे. 2006मध्ये मी CA परीक्षा उत्तीर्ण झालो. CA परीक्षा करत म्हणजे राहुरी तालुक्यातील मी पहिला चार्टर्ड अकाउंटंट म्हणून गौरविलेला आहे. 2006 साली मी परीक्षा पूर्ण करून त्यानंतर राहुरी येथे 2007मध्ये माझ्या व्यवसायाला प्रत्यक्ष सुरुवात केली आहे. यामध्ये आता CA आम्ही करतो त्यावेळेस फार कमी लोक CAला जात होते. माझ्यासोबत साधारणतः 5 ते 6 मुलं आम्ही CAला पुणे येथे गेलो होतो. त्यावेळेस एवढं CAच्या विषयी माहिती नव्हती, परंतु आता काळाच्या ओघामध्ये बरेच विद्यार्थी हे CAसाठी येत आहेत. त्याचे कारणं असे आहेत का इंडस्ट्रीमध्ये पण CAची खूप रिक्वायरमेंट झाली. GST, इन्कम टॅक्स हे कायदे नवीन स्वरूपात सध्या यायला लागले. त्याच्यामध्ये डिजिटलायझेशन जास्त झालं. डिजिटलायझेशनमध्ये जवळपास सगळ्याच संस्थेमध्ये ट्रान्झॅक्शन हे रेकॉर्ड व्हायला लागले. म्हणजे आपण कसं म्हणतो पूर्वी कॅशमध्ये ट्रान्झॅक्शन चालायचे, आता हे सगळं बँकिंग सिस्टीममध्ये ट्रान्झॅक्शन गेल्यामुळे गावातला छोट्यातल्या छोटा दुकानदार आता हा कायद्याच्या कक्षेत यायला लागलेला आहे. त्यामुळे त्याच्यात मोठ्या प्रमाणात CAची रिक्वायरमेंट आणि किंवा कन्सल्टिंग फर्मची रिक्वायरमेंट व्हायला लागलेली आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना भरपूर मोठ्या प्रमाणात स्कोप आणि याच्यात मिळणारा मानधन पगार हा इतर प्रोफेशनसारखाच किंबहुना त्यापेक्षा जास्ती आहे. त्यामुळे ह्या व्यवसायाकडे CAच्या व्यवसायाकडे मुले फार मोठ्या प्रमाणात यायला लागलेली आहे. त्याचं कारण यामध्ये येण्यासारखं आहे का ह्या कोर्सला खर्च हा फार कमी आहे. म्हणजे जसं आपण डॉक्टर, इंजिनियर ह्या क्षेत्रामध्ये कसं असतं एखाद्या कॉलेजची फी किंवा त्या ठिकाणी असणारा इतर खर्च, क्लासेसचा खर्च, तसा CA कोर्सला हा खर्च नाही. कारण CA कोर्स हा तुम्ही सेल्फ स्टडीतून केला तरी होतो. जसं आपल्याकडे MPSC, IAS वगैरे एक्झाम दिल्या जातात, त्या गव्हर्नमेंट कंडक्ट करतात. त्या एक्झामपुरतं जाऊन तिथं आपण परीक्षा द्यायची असते. त्या पद्धतीनंच CAच्या सुद्धा परीक्षा कंडक्ट होतात. जर सेल्फ स्टडी करून तुम्ही स्वतःचं अभ्यास करून एक्झाम देण्यात कॅपेबल असाल तर अशा विद्यार्थ्यांना कोणताही खर्च येत नाही. किंबहुना ह्या विद्यार्थ्यांना आर्टिकलशिपच्या काळात मानधन पण मिळतं. त्या मानधनावरती ते त्यांचा पुस्तकाचा वगैरे खर्च भागून त्या खर्चातून कमी बजेटमध्ये म्हणजे गरीबातला गरीब विद्यार्थी हा CAच्या कोर्सला इक्विव्हॅलंट तो त्या मुलांच्या सोबत अभ्यास करू शकतो. आणि दुसरं याच्यामध्ये ॲडमिशन घेण्यासाठी बाकी कोर्सला कसे कॅटेगरी वाईज ॲडमिशन वगैरे ह्या प्रोसेस चालतात, तसं CAला ओपन ॲडमिशन आहे. म्हणजे कोणत्याही कॅटेगरीचा कोणत्याही समाजाचा विद्यार्थी असेल तर तो इक्वली अभ्यास करून इक्वली रँक मिळू शकतो. त्याच्यासाठी वेगळा प्रवेश प्रक्रिया राबवली जात नाही. तसेच याच्यामध्ये विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये मिळणारं मानधन आणि त्याच्यातून करिअरच्या संधी ह्या फार मोठ्या प्रमाणात विस्तृत झालेल्या आहेत. ग्लोबली पण CAची रिक्वायरमेंट किंवा नॅशनल लेवलची रिक्वायरमेंट फार झाली. म्हणजे एका ठिकाणाहून CA झाल्यानंतर तो वर्ल्ड वाईड कुठेही प्रॅक्टिस करू शकतो. अशा CAच्या विद्यार्थ्यांना म्हणजे जगामध्ये कुठेही प्रॅक्टिस करण्याच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. इवन आता आपण ऑनलाईन सेक्टरमध्ये बाहेरच्या देशाचीही कामं आपण इथं राहुरीत बसून सुद्धा करू शकतो. फक्त त्यासाठी काही तिथल्या लँग्वेजच्या आणि त्यांच्या कोडिंगच्या सिस्टीम ह्या मुलांना शिकायला लागतात. कोणी पण येऊ शकतो, कोणी पण ह्या कोर्समध्ये शिकतं. फक्त सायन्सचा आर्टचे विद्यार्थी असं या कोर्समध्ये येत नाही, कारण त्यांची वॉकॅब्युलरिटी किंवा त्यांचं बॅकग्राऊंड थोडंसं कमी पडतं. पण सायन्स आणि कॉमर्सचे विद्यार्थी ह्या कोर्ससाठी पूर्णपणे इलिजिबल आणि तेवढ्याच क्षमतेने तो अभ्यास पूर्ण करू शकतात. तालुक्यातील CA या विषयाची माहिती आणि याची यशोगाथा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आपल्याला देखील नक्कीच आवडला असेल. आपण आमचं चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद.